आपण आज इतिहासातल्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे एका युगाचा शेवट झाला, पण एका अशा संघर्षाची सुरुवात झाली जो कदाचित कधीच संपणार नाही. ही गोष्ट आहे एका राजाच्या मृत्यूची आणि त्यातून जन्मलेल्या एका अमर शपथेची. तारीख होती 3 एप्रिल 1680 आणि ठिकाण होतं मराठा साम्राज्याची राजधानी दुर्गराज रायगड. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वात दुःखद दिवसांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी रायगडावर एक विलक्षण, एक विचित्र शांतता पसरली होती. जिथे नेहमी युद्धाचे नगारे गरजत असायचे तिथे आज भयानक शांतता होती आणि मावळ्यांच्या डोळ्यांत होतं फक्त पाणी. एरवी कसं असतं, राजा गेला की गोष्ट संपली, इतिहासाचं एक पान उलटलं. पण जर हा मृत्यूच एका नव्या, कधीही न संपणाऱ्या अध्यायाची सुरुवात असेल तर चला तर मग यामागचं सत्य जाणून घेऊया. पण महाराजांच्या त्या अंतिम क्षणांबद्दल बोलण्याआधी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी नक्की काय निर्माण केलं होतं. त्यांनी शून्यातून एक असं स्वराज्य उभं केलं होतं जे अक्षरशः आगीच्या परीक्षेतून तावून सुलाखून निघालं होतं. हे जे एक वाक्य आहे ना, ते महाराजांच्या संपूर्ण कार्याचं सार सांगतं. त्यांनी फक्त एक राज्य स्थापन नाही केलं, तर एक राष्ट्र निर्माण केलं. राष्ट्र म्हणजे काय? तर फक्त जमिनीचा तुकडा नाही. राष्ट्र म्हणजे लोकांच्या मनात स्वाभिमानाची, स्वतःच्या ओळखीची आणि एकतेची अशी एक ज्योत पेटवणं जी पिढ्यानपिढ्या तेवत राहील. त्यांचा संपूर्ण प्रवासच बघा ना, किती अविश्वसनीय. 1630 साली शिवनेरीवर जन्म आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. अफजल खानासारख्या राक्षसी ताकदीला हरवलं आणि 1674 मध्ये रायगडावर स्वतःला छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. आणि हे आकडे सांगतायत की त्यांचं स्वराज्य किती भक्कम पायावर उभं होतं. 240 पेक्षा जास्त किल्ले, मावळ्यांची निष्ठावान फौज, भारताचं पहिले सुसज्ज आरमार आणि राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळासारखी कार्यक्षम व्यवस्था. हे फक्त एक लष्करी राज्य नव्हतं, तर रयतेच्या कल्याणाचा विचार करणारं सुराज्य होतं. आणि मग तो दिवस आला ज्या योद्ध्याने आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वाहिलं. त्याच्या आयुष्याचे ते शेवटचे क्षण रायगडावर कसे होते ते आता आपण पाहूया. त्या दिवशी रायगडावर नेहमीसारखी लगबग नव्हती, जल्लोष नव्हता. जसे इथे म्हटले, राजधानीवर एक विचित्र शांतता पसरली होती. ज्या गडाने फक्त विजय पाहिले होते तो गड आज स्तब्ध होता, कारण स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज आता मावळतीला लागले होते. साधारणपणे 3 आठवड्यांच्या आजारपणानंतर वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्या महान राजाने आपला देह ठेवला. ज्याने कधीही कुणासमोरही मान झुकवली नाही, तो अजिंक्य योद्धा आज शांत झाला होता. पण महाराजांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला यावर आजही इतिहासकारांमध्ये एकमत नाहीये. थोडं गूढ आहे. सभासदाची बखर सांगते की मृत्यू तापाने झाला. ब्रिटिश नोंदी ब्लडी फ्लक्स नावाच्या आजाराचा उल्लेख करतात, तर पोर्तुगीज नोंदींमध्ये अँथ्रॅक्ससारख्या गंभीर आजाराचं नाव येतं. या वेगवेगळ्या नोंदींमुळे त्यांच्या मृत्यूभोवतीचं रहस्य आजही कायम आहे. महाराजांच्या जाण्यानं स्वराज्यावर दुःखाचा डोंगर तर कोसळलाच, पण त्यासोबतच एक मोठं राजकीय संकट उभं राहिलं. सिंहासनावर आता कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता. हा संघर्ष होता महाराजांच्या 2 पुत्रांमध्ये, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी महाराज थोरले होते, त्यामुळे सिंहासनावर त्यांचाच हक्क होता. पण दुसरीकडे काही मंत्र्यांनी राणी सोयराबाईंच्या मदतीने अवघ्या 10 वर्षांच्या राजारामांना गादीवर बसवलं. यातून एक अंतर्गत संघर्ष सुरू झाला, ज्यात अखेरीस संभाजी महाराजांनी विजय मिळवला आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं. स्वराज्यातल्या याच अंतर्गत परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी एक महाशक्तिशाली शत्रू दक्षिणेत उतरला. आणि इथूनच सुरुवात झाली मराठ्यांच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि प्रदीर्घ युद्धाची, 27 वर्षांचं युद्ध. मुघल बादशाह औरंगजेब, जो आपलं संपूर्ण आयुष्य महाराजांना हरवण्याच्या प्रयत्नात घालवून बसला होता, त्याला आता आयती संधी दिसली. त्याला वाटलं, राजाच नाही तर आता राज्य काय टिकणार. महाराजांच्या मृत्यूनंतर कमकुवत झालेल्या मराठा साम्राज्याला आपण सहज चिरडून टाकू. औरंगजेब लाखोंची अफाट फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला वाटलं होतं काही महिन्यातच मराठ्यांचा खेळ खल्लास. पण त्याला कल्पना नव्हती की हा संघर्ष काही महिने किंवा काही वर्ष नाही, तर तब्बल 27 वर्ष चालणार होता. 27 वर्ष म्हणजे
एका पिढीचं संपूर्ण आयुष्य. आणि या युद्धाची किंमत अकल्पनीय होती. इतिहासकारांच्या मते या 27 वर्षांच्या लढाईत दोन्ही बाजूंचे मिळून जवळजवळ 7 लाख सैनिक मारले गेले. हा फक्त एक आकडा नाहीये, हा त्या संघर्षाची भीषणता आणि स्वराज्यासाठी मराठांनी दिलेल्या बलिदानाची साक्ष आहे. पण हा लढा फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता. हे वाक्य त्या लढ्याचं खरं स्वरूप सांगतं. हे युद्ध म्हणजे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली होती ना, ती विझू न देण्यासाठी दिलेला लढा होता. त्यांच्या आठवणीचा, त्यांच्या स्वप्नाचा सन्मान करण्यासाठी दिलेला हा लढा होता. अखेर झालं काय? औरंगजेबाचा मृत्यू झाला, मुघल साम्राज्य खिळखिळं झालं, पण मराठा स्वराज्य टिकलं. कसं? कारण शिवाजी महाराजांनी मागे केवळ एक राज्य नाही, तर एक विचार ठेवला होता. एक असा वारसा जो काळाच्याही पलीकडचा होता. आणि तो विचार होता स्वराज्य. हा फक्त स्वतःचे राज्य एवढा मर्यादित शब्द नाहीये. ही एक विचारधारा आहे. एक असं राज्य जिथे रयतेचं कल्याण होईल, जिथे जात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना समान न्याय मिळेल. हीच ती भावना होती जी प्रत्येक मराठा सैनिकाला त्या 27 वर्षांच्या भीषण युद्धात लढण्याचं बळ देत होती. महाराजांनी केवळ एक विचारच नाही दिला, तर एक राष्ट्र कसं चालवावं याचा एक संपूर्ण आराखडाच तयार करून ठेवला होता. अष्टप्रधान मंडळासारखी प्रशासकीय व्यवस्था, स्वतःचं शक्तिशाली आरमार, शिस्तबद्ध लष्कर आणि रयतेच्या हिताची महसूल व्यवस्था, ही सगळी त्यांच्या दूरदृष्टीची प्रतीकं होती. काळानुसार त्यांच्या अनेक प्रशासकीय संस्था बदलल्या असतील, त्या एक आठवण बनल्या, पण त्यांच्या स्वराज्याच्या आदर्शाने एका कधीच न विझणाऱ्या शपथेचं रूप घेतलं. ही तीच शपथ होती जी त्या रात्री रायगडावरच्या अश्रूंमधून जन्माला आली होती. स्वराज्य कधीच संपणार नाही. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची गोष्ट इथेच संपत नाही. ती आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. असा कोणता गुण असतो एखाद्या नेत्यामध्ये की त्याचे विचार, त्याचे आदर्श त्याच्या साम्राज्यापेक्षाही जास्त काळ लोकांच्या मनात जिवंत राहतात? कारण आजही महाराज जिवंत आहेत, प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक स्वाभिमानात आणि प्रत्येक जय शिवरायच्या घोषणेत.